नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. रक्षाबंधनाचा सण आणि खंडग्रास चंद्रग्रहण एकाच दिवशी आल्या कारणाने या दिवशी रक्षाबंधन साजरं करायचं की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र या दिवशी रक्षाबंधन साजरे करण्यास कोणतीही हरकत नाही असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या संदर्भात खगोलशास्त्रज्ञ दाखरू सोमण यांनी रक्षाबंधन साजरे करण्यास कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही असं देखील नमूद केलं आहे. सोमवारी सायंकाळी 6:54 चंद्रोदय होणार आहे. यावेळेस चंद्र 99.6% एवढा प्रकाशित दिसणार आहे. रात्री 10:52 चंद्रग्रहण प्रारंभ होईल. त्यावेळेस 24.6% एवढा चंद्राचा भाग पृथ्वीच्या छायेत आल्यानंतर ग्रहण सुटण्यास प्रारंभ होणार आहे. हे ग्रहण साध्या डोळ्यांनी देखील दिसू शकणार आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून 3,94,770 किलोमीटरवर असणार आहे. त्याचप्रमाणे 21 ऑगस्टला खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे एकाच महिन्यामध्ये 2 खगोलीय घटना बघण्याचा चांगला योग खगोलप्रेमींना मिळणार आहे. दहीहंडीच्या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो हायकोर्टानेच घ्यावा अशा प्रकारची सूचना करत सुप्रीम कोर्टाने दहीहंडीच्या संदर्भातल्या सगळ्या याचिका हायकोर्टाकडे वर्ग केल्या आहेत. 18 वर्षाखालील मुलांना दहीहंडीच्या वरच्या स्तरावर नेऊ नये, त्याचप्रमाणे 20 फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधू नये अशा प्रकारचे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशांना थेट सुप्रीम कोर्टापर्यंत आव्हान देण्यात आलं होतं. दहीहंडी समन्वय समिती आणि जय जवान पथकाने या संदर्भात सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस लढली. अखेर सुप्रीम कोर्टाने हे सगळं प्रकरण हायकोर्टाकडे वर्ग केलं आहे आणि 7 तारखेला हायकोर्टाने या संदर्भातला निर्णय द्यावा अशी सूचना देखील केली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने या संदर्भात आता सुरक्षिततेच्या संदर्भात आपलं म्हणणं 7 तारखेला मांडायचं आहे. 7 तारखेला दहीहंडीचं नेमकं काय होणार हे समजणार आहे. ठाणे शहरातील गणेशोत्सव मंडळांवर निगराणी राखण्यासाठी आणि गणेशोत्सव मंडळं ही कायद्यानुसारच मंडप उभारणी करत आहेत यावर वॉच ठेवण्यासाठी एक मुख्य समिती आणि या समितीच्या कार्यप्रभावाखाली आणखी 10 समित्या नेमण्यात येणार आहेत. मुख्य समितीमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अतिक्रमण उपायुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त आदींची ही मुख्य समिती असणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागनिहाय 10 समित्या असणार आहे. एकंदर 550 पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळं दरवर्षी गणेशोत्सवाचा सण साजरा करत असतात. या सण साजरा करत असताना काही आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. त्यामध्ये रस्त्याची 1/3पेक्षा जास्त जागा गणेश मंडपाने व्यापू नये, त्याचप्रमाणे 30 फुटांपेक्षा जास्त उंचीचे मंडप असू नयेत अशा प्रकारचे काही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच गणेशोत्सव साजरा करा अशा प्रकारची दक्षता या समित्या घेणार आहेत. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारच्या समित्या अस्तित्वात होत्या. मात्र अनेक ठिकाणी निर्देशांचं उल्लंघन झाल्याचं चित्र बघायला मिळालं होतं. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने जवळपास 450 गणेशोत्सवांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र या नोटिसांना राजकीय पक्षांकडून खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री जनक व्यास यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांकडून आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जनक व्यास जी आप जियो हजारों साल के दिन हो 50,000. पुनश्च एकदा माननीय श्री जनकजी व्यास यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांकडून, मित्रांकडून आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणरायाच्या आगमनाची वाट बघताय? अहो, फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आरास काय करायची प्रश्न आहे? अहो, मग आहे ना हेरम आर्टची इको फ्रेंडली गणेश मखरं. इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून बनवलेली अप्रतिम मखरांसाठी हेरम आर्ट्स. एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन. हेरम आर्ट्स, राम मारुती रोड, ठाणे. भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष
श्री नरेश पवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. दिवा परिसराच्या विकासाचा ध्यास घेऊन कायम काम करणाऱ्या माननीय श्री नरेश पवार साहेबांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुलाफुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. ऊर्जा क्षेत्रात जगात अव्वल ठरेल अशा अपारंपरिक ऊर्जा संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाणी वितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी, निगा आणि देखभाल अशा 2 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा सामंजस्य करारावर उपमहापौर श्री रमाकांत मडवी, सभागृह नेते श्री नरेश मस्के, विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील आणि महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सौर शहरीकरणाअंतर्गत कळवा आणि येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विविध सेवांसाठी अपारंपरिक ऊर्जेच्या संमिश्र तंत्रज्ञानाचा वापर करून PPP तत्वावर निर्माण करण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत ठाणे महानगरपालिका आणि मेसर्स मार्सोल सोलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून 550 चौरस मीटर जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा डेस्क बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विविध सेवांसाठी वापरण्यात येणार असून त्यामध्ये या प्रकल्पातील निर्माण होणाऱ्या बाष्पाचा वापर करून नव्याने बनवण्यात येणाऱ्या शवागृहामध्ये शीतयंत्रणा बसवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सौर शहर प्रकल्पांतर्गत पाणी वितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्याच्या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ठाणे महानगरपालिका आणि मेसर्स फ्लॅमिन्को या कंपनी दरम्यान हा करार करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून 60 किलोवॅट क्षमतेचे लघु आणि सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये मुंब्रा टॅपिंग 5 किलोवॅट, ऋतुपार्क जलकुंभ 5 किलोवॅट, सिद्धेश्वर जलकुंभ 20 किलोवॅट, सोहम टाकी संप 20 किलोवॅट आणि जेल टाकी जलकुंभ 10 किलोवॅट अशा क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. हे प्रकल्प PPP तत्वावर उभारण्यात येणार आहेत. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ
एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव आरा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केलं आहे. सदरची स्पर्धा ही उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्तिकार आणि स्वच्छता अशा 3 विभागांमध्ये घेण्यात येणार असून सजावट स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पहिलं बक्षीस ₹10,000, दुसरं बक्षीस ₹7,500 आणि तिसरं बक्षीस ₹6,500 अशी बक्षिसं, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या आरा स्पर्धेतील बक्षिसं देताना देखाव्याच्या कलात्मकतेबरोबरच त्या देखाव्याचा उद्देश आणि त्यातून प्रकट होणारा विचार इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांच्या वतीने देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. घरटी 2-2, 3-3 वाहनं देखील उपलब्ध आहेत. त्याचा लोड साहजिकच ठाणे शहरातील रस्त्यांवर येतो आहे आणि त्यामुळे ठाणे शहरातील रस्त्यावरची ट्रॅफिक सुरळीत करण्याकडे आपला कल असेल असं मत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्री अमित काळे यांनी म्हटलं आहे. श्री अमित काळे यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी या विषयावर चर्चा केली. शहरातील वाहतूक सुरळीत करणं याला आपली सर्वात जास्त प्राथमिकता असेल असं देखील काळे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे अनधिकृत रिक्षांवर कारवाई करणार असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष यंत्रणा उभारणार असल्याचं देखील अमित काळे यांनी म्हटलं आहे. रस्त्यावर वाहन चालवताना नियम मोडल्यानंतर पोलीस ज्यावेळेस पकडतात त्यावेळेस अनेकदा विविध ठिकाणी फोन कॉल केले जातात. मात्र ठाणे शहरामध्ये आता 0 फोन कॉल पोलिसिंग केलं जाईल असं देखील श्री काळे यांनी सांगितलं. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांना वाहन चालक घाबरतात त्याच पद्धतीने ठाणे शहरामध्ये देखील अशाच पद्धतीने पोलिसिंग केलं जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली. त्याचप्रमाणे अनधिकृतपणे चालणाऱ्या खाजगी बस गाड्यांवर देखील कारवाई करणार असल्याचं अमित काळे यांनी स्पष्ट केलं आहे. ज्याच्यामध्ये शेअरिंगचा रिक्षा वेगळा असणार आहे आणि तुमचा मीटरचा रिक्षा वेगळा असणार आहे. मध्यंतरी रिक्षामध्ये जो काही प्रकार घडला महिलांबद्दलचा, अशा प्रकारचा प्रकार त्यापुढे कुठल्याही रिक्षामध्ये घडू नये. त्या रिक्षाची आयडेंटिटी आपल्याकडे असावी, कुठला रिक्षावाला त्यासाठी हिंमत करणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आम्हाला या संपूर्ण ठाणे शहरामध्ये निर्माण करायची.
करायची. हा जो विषय आहे हा सगळा मानसिकतेचा विषय आहे. कारण त्यांच्या मनामध्ये जे काही प्रकार आहे की ठाण्यामध्ये आल्यानंतर आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही किंवा कारवाई होत असताना आम्ही दुसऱ्याचा इंटरफेरन्स त्याच्यामध्ये करून कारवाई नील करू, हा मुद्दा आम्ही दूर करण्यासाठी 0 फोन कॉल पॉलिसी चालू केलेली आहे. कुठलाही पोलीस कर्मचारी नियम मोडणाऱ्या व्यक्तीवरती कारवाई करताना कोणाचाही फोन घेणार नाही आणि त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार, जेणेकरून जी भीती वाहतूक पोलिसांची मुंबईमध्ये आहे तीच भीती ठाण्यामध्ये लोकांमध्ये प्रायव्हेट बसेसचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या ठिकाणी प्रायव्हेट बसेस ह्या इलिगली चालतात त्यांच्यावरती आम्ही 66/192च्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या केसेस करणार आणि ज्याच्यावरती 2पेक्षा जास्त केसेस होतील त्या सगळ्यांचे प्रपोजल आम्ही RTOकडे सबमिट करणार, जेणेकरून त्यांचं परमिट कॅन्सल करणे, लायसन्स सस्पेंड करणे आणि गाड्या जप्त करणे ही कारवाई आम्ही RTOकडून करू. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.